Hello friends, today I am going to start a new topic, that is velocity and acceleration. In this topic, we have to study, we have to find out, we have to study how to find out the velocity and accelerations of moving element. दॅट इज म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, जे आपण आत्तापर्यंत मेकॅनिझम स्टडी केले आहेत, स्लायडर क्रँक मेकॅनिझम्स वगैरे, 4 बार चेन मेकॅनिझम्स फर्स्ट टॉपिकमध्ये, ते ॲक्च्युअलमध्ये वर्किंग कंडिशनमध्ये असताना त्याच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन्स येतात आणि ते कसे फाइंड आउट करायचे या टॉपिकमध्ये आपण स्टडी करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू एक्सप्लेन दी सिम्पल टर्म्स दॅट इज यू आर स्टडीड इन युअर फर्स्ट इयर फिजिक्स. First definition is a linear velocity. It is denoted by capital V and its formula is equal to V is equal to ds upon dt. ds upon dt means distance covered upon time. This is the formula. And what is the definition? It is defined as rate of change of displacement with respect to time. Means distance covered by particle per unit time असं पण तुम्ही त्याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये मेन्शन करू शकता. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट मीन्स जो काय डिस्टन्स कवर झाला रिस्पेक्ट टू टाईममध्ये तो म्हणजेच काय असतो व्हेलॉसिटी. अँड इट्स युनिट इज मीटर पर सेकंड और मिलीमीटर पर सेकंड, बट ऐसा युनिट इज स्टँडर्ड मीटर पर सेकंड and it is denoted by capital V. Second definition is the angular velocity. Angular velocity means it is denoted by omega. Angular means it is along the circumference of the circle. Angular means ही जी काही velocity आहे एका सर्कलच्या माध्यमातून आपण तो फाइंड आउट करत असतोय. इट इज डिफाइंड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज द अँग्युलर व्हेलॉसिटी अँड इट इज मेन्शन्ड इन रॅडियन पर सेकंड. अँग्युलर मीन्स जसं आपला हा सर्कल आहे, सपोज इथे त्याचं सेंटर आहे, हा पार्टिकल या डायरेक्शनमध्ये मूव्ह झाला पाहिजे अशा प्रकारे सर्क्युलर डायरेक्शनमध्ये. तो जो काय स्पीड असतो त्याला आपण काय मेन्शन करतोय अँग्युलर स्पीड. आणि अँगल आपण मोस्टली कसा घेतो इन टर्म्स ऑफ रॅडियन, म्हणून त्याचा जो काही युनिट आहे दॅट इज मेन एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रॅडियन पर सेकंड. अँड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन व्ही अँड ओमेगा? व्हॉट इज द व्ही? व्ही इज द लिनियर डिस्प्लेसमेंट अँड ओमेगा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रिलेशन बिटवीन V and omega is V is equal to R omega, where is V is in terms of meter per second, R is radius of the circle and omega is equal to angular velocity in radian per second. Concept of relative velocity. What is the meaning of relative velocity? Relative velocity means we have to compare two particles. याच्यामध्ये आपल्याला दोन पार्टिकल्स कंपेअर करावे लागतात. आता याच्यामध्ये आपण दोन कन्सिडर केले आहे बघा. कन्सिडर टू बॉडीज ए अँड बी मुव्हिंग अलॉंग पॅरलल लाईन्स इन द सेम डायरेक्शन विथ व्हेलॉसिटी व्ही ए अँड व्ही बी. मीन्स याच्यामध्ये आपण दोन पार्टिकल्स कन्सिडर केलेले आहेत. फर्स्ट पार्टिकल आहे ए पार्टिकल, सेकंड पार्टिकल आहे बी पार्टिकल. ए पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे व्ही ए आणि बी पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे व्ही बी. आणि दोघांची डायरेक्शन काय सेम आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये ते काय होतात मूव्ह होत आहेत. म्हणजे इन पॉझिटिव्ह एक्स और पॉझिटिव्ह वाय और निगेटिव्ह एक्स और निगेटिव्ह वाय, डायरेक्शन जी आहे दोघांची पण सेम आहे. देन द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मीन्स इट इज द डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम इफ दे आर मुव्हिंग इन दी सेम डायरेक्शन. एकाच डायरेक्शनला असतील तर त्याची व्हेलॉसिटी काय असेल, दोघांचा डिफरन्स. व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी जर तुम्ही फाइंड आउट केला, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, देन इट इज व्ही ए मायनस व्ही बी. आणि जर तुम्ही फॉर्म्युला असा घेतला, व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए देन इज इक्वल टू व्ही बी मायनस व्ही ए. म्हणजे जो काय तुम्ही सफिक्स फर्स्ट घेताय व्हेलॉसिटीला इथे, तो तुमचा फर्स्ट येईल आणि सेकंड जो असेल तो सेकंड तुम्हाला मायनस करावा लागेल. आता आपण व्ही ए बी घेतलेला आहे म्हणून व्ही ए मायनस व्ही बी तिथे घेतलेला आहे. लक्षात येतं? आता याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हणला, आपण टू व्हीलर चालवतोय. टू व्हीलर चालवत असताना जर एका रोडवरून एकाच डायरेक्शनमध्ये आपले दोन व्हेकल जात असतील, एकाचा स्पीड कमी आणि एकाचा जास्त असेल, एकाचा समजा 50 आहे आणि एकाचा 30 आहे, तर ज्या 30च्या स्पीडला समोरचा किती स्पीडने चाललेला असा दिसतोय, फक्त 20 किलोमीटर पर आवरने चाललेला आहे असा दिसतोय. कारण का
त्या दोघांचा डिफरन्स 50 - 30 किती येतो 20, हे लक्षात घ्या. आणि जर सपोज कन्सिडर टू बॉडीज ए अँड बी मुव्हिंग अलॉंग पॅरलल लाईन्स बट इन अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर आपल्याला स्पीड जास्त वाटतो. जर तुम्ही एका डायरेक्शनला 50ने चालला आहे आणि तुमच्या अपोजिट डायरेक्शनला कोणतरी एक 30च्या स्पीडने चालला आहे तर त्यावेळेस त्या दोघांची पण काय होते ॲडिशन होते. तो काय वाटतो आपल्याला खूप स्पीडमध्ये क्रॉस केला असं वाटतो. म्हणजेच काय जवळपास 50 + 30 80 km/h तो आपल्याला क्रॉस केल्यासारखा वाटतो. म्हणून ज्या वेळेस दोन बॉडीज एकाच डायरेक्शनमध्ये असतात पण अपोजिट डायरेक्शन, लाईन एकच आहे पण पाथ जो काय अपोजिट असेल, मीन्स सपोज हा फर्स्ट एलिमेंट या डायरेक्शनमध्ये चाललेला आहे आणि सेकंड एलिमेंट अपोजिट आहे, तर त्यावेळेस दोघांची पण काय होते ॲडिशन. आणि जर दोन्ही सेम डायरेक्शनमध्ये असतील तर काय होते सबस्ट्रॅक्शन. हे लक्षात ठेवा. मीन्स रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी इथं काय येतो ॲडिशन ऑफ बोथ दी व्हेलॉसिटीज. हाच आहे कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. सिम्पल 2 मार्कासाठी पेपरला क्वेश्चन येतो. त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही स्टेटमेंट त्याच्यामध्ये मेन्शन करावे लागते. when two bodies moving along the same path in the same direction and when the two bodies are moving along the same path but in opposite directions. एका वेळी ॲडिशन एका वेळी सबस्ट्रॅक्शन. ॲडिशन कुठे येईल अपोजिट डायरेक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन कुठे येईल सेम डायरेक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन येईल. नेक्स्ट, ॲनालिटिकल मेथड फॉर डिटर्मिनेशन ऑफ व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर क्रॅंक मेकॅनिझम. आता याच्यामध्ये बघा सिम्पल मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला स्लायडर क्रॅंक मेकॅनिझमचे आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन प्रत्येक पार्टचा फाइंड आउट करावा लागतो आणि त्यासाठी सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला फॉर्म्युले आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल काही ॲझम्पशन्स आहेत. आता याच्यामध्ये बघा हा जो पार्ट आहे एलने मी डिफाईन केला आहे, दिस इज अ लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड. हा जो मी स्मॉल आरने दाखवलेला आहे त्याला आपण क्रँक मेन्शन करतोय. डब्ल्यू मीन्स काय ही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, लक्षात येतं का. डब्ल्यू मीन्स अँग्युलर व्हेलॉसिटी आहे आणि थीटा मीन्स हा जो थीटा आहे अँगल मेड बाय दी क्रँक विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस. म्हणजे हा जो काय अँगल आहे या दोन्हीमधला ॲक्सिस आणि हा मधला जो काय अँगल आहे तो आपण काय करतोय थीटाने दाखवतोय. हे सगळे टर्म्स आहेत. स्लायडर क्रँक मेकॅनिझम इज शोन इन दी फिगर इन विच OA इज अ क्रँक, मीन्स दिस इज OA इज अ क्रँक and AB is the connecting rod. This AB is a connecting rod. Let crank OA rotates with an angular velocity. याचा जो काय velocity आहे angular velocity omega radian per second आहे. This has omega radian per second जो काय आपण डिफाईन केला होता. and crank turn through angle theta. आणि जो काय crank angle turn केला आहे तो आपला काय theta आहे त्याच्यामध्ये. This XB is nothing but distance traveled by the distance. म्हणजेच काय जसं हा रोटेट होतोय त्यावेळेस ह्या डिस्टन्सची डिस्प्लेसमेंट होते. ती डिस्प्लेसमेंट किती डिस्टन्स असेल तर तो आपण काय करतोय XBने दाखवतोय. आणि इथं डायग्राममध्ये मेन्शन केलेलं आहे दिस इज IDC अँड दिस इज ODC. IDCचा लॉंग फॉर्म असतो. IDC मीन्स इनर डेड सेंटर अँड ODC मीन्स आउटर डेड सेंटर. इनर कुठे असतं ज्या डायरेक्शनला तुमचा पिस्टन आहे. आता इथं पिस्टन आहे म्हणजे हा तुमचा इनर साईड, याच्या इकडचा पार्ट इनर साईड असतो आणि याच्या इकडचा पार्ट आउटर साईड. म्हणजेच हा जो पार्ट आहे आपला धिस पार्ट इज कॉल्ड ॲज इनर डेड सेंटर अँड धिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ आउटर डेड सेंटर. जे काही मी तुम्हाला आत्ता मेन्शन केलं आहे ते सगळे इथे एक्सप्लेन केलं आहे. R is the length of crank, L is the length of connecting rod, theta is equal to angle turned by crank from IDC in clockwise, omega angular velocity of crank. आता हा जो फाय आहे हे आपल्याला कुठेही लागत नाही आहे म्हणजे कनेक्टिंग रॉडचा अँगल आहे बट इट इज नेव्हर बी रिक्वायर्ड. N is equal to obliquity ratio. This is the most important part in our problem. Obliquity ratio, N is equal to obliquity ratio means we have to find out it is the ratio of length of connecting rod through the length of crank. हा दोघांचा रेशो घ्यायचा आहे. इथं जो आपल्याला दिला आहे लेंथ ऑफ क्रँक इज गिवन, लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड इज गिवन. त्या दोघांचा रेशो मीन्स N असतो. XB मीन्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दी पिस्टन किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ स्लायडर ऑर पिस्टन आपण त्याला मेन्शन करतोय.
AP means acceleration of piston and VB means velocity of slider. हे असे सगळे पॉईंट्स आपल्याला ॲनालिटिकल मेथडने फाइंड आउट करायचे आहेत आणि हे सगळे तिचे सिम्पल 5 फॉर्म्युले आहेत. हे जर तुम्ही 5 फॉर्म्युले लक्षात ठेवला तर तुम्हाला ह्याच्यावरचे ॲनालिटिकल प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करता येतील. आता बघा, फर्स्ट फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट ऑफ स्लायडर. डिस्प्लेसमेंट ऑफ स्लायडर मी डिफाईन केला XBने. XB इज इक्वल टू फॉर्म्युला आहे. याचा डेरिवेशनचा पार्ट कुठेही तुम्हाला सिलेबसला नाही आहे, डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला आहेत. R इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा प्लस R इंटू ब्रॅकेट N मायनस अंडर रूट N स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. थिटा हा प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो, R दिलेला असतो, N फक्त फाइंड आउट करावा लागतो. N इज नथिंग बट रेशिओ ऑफ लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड टू दी लेंथ ऑफ क्रँक. नेक्स्ट सेम व्हेलॉसिटी ऑफ स्लायडरचा फॉर्म्युला. आपण फर्स्ट ऑफ ऑल डिस्प्लेसमेंट ऑफ स्लायडर बघितला. नेक्स्ट व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर, और त्याला आपण पिस्टन पण म्हणतोय. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड इन टर्म्स ऑफ मीटर. व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ मीटर पर सेकंड. Where velocity of slider is equal to R omega. This is the second formula. R omega into bracket sin theta plus sin 2 theta divided by 2n is the velocity of slider. Next is the acceleration of slider. Acceleration is measured in terms of meter per second square. Acceleration is equal to omega square or R into omega square. This is equal to omega square into R into bracket cos theta plus cos 2 theta upon n. डिफरन्स आहे, इथं फक्त डिवाइड बाय 2n आहे, इथं फक्त n आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ॲक्सेलेरेशन ऑफ स्लायडरला तुमचा काय कॉस आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ स्लायडरला साइन टर्म्स आहेत. नेक्स्ट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड इज इक्वल टू ओमेगा BA इज इक्वल टू W cos theta डिवायडेड बाय M. WQ आपण त्याला काय म्हणतोय, ओमेगा. ओमेगा आपल्याला प्रॉब्लेमवरून फाइंड आउट करता येतो. ओमेगा कसा करायचा तो मी सांगतो. कॉस थिटा डिवाइड बाय N. ओमेगा इज इक्वल टू 2 pi N अपॉन 60. ओमेगा इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, 2 pi N अपॉन 60, वेअर 2 pi इज अ कॉन्स्टंट. 2 pi is a constant. 2 pi is nothing but 2 into 3.14. N means RPM of crank. त्या क्रँकचा RPM किती आहे आणि डिवाइड बाय 60, याच्यावरून आपल्याला काय मिळतो, ओमेगा मिळतो या फॉर्म्युल्यावरून. आणि अँग्युलर ॲक्सेलेरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड. अँग्युलर ॲक्सेलेरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड अल्फा AB इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर N इंटू साइन थिटा. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजेत, तरच तुम्ही ॲनालिटिकल मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. आणि पेपरला सिम्पल 4 मार्कासाठी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रॉब्लेम्स येतात. हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. आणि आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आला आहे V इज इक्वल टू R ओमेगा. हा पण तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लागतो. सेंट्रिपिटल ॲक्सेलेरेशन AC इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथे मी खाली याच्यामध्ये दिलेत बघा, हे 3. आणि टँजेन्शियल ॲक्सेलेरेशन इज इक्वल टू अल्फा इंटू OA. अल्फा मीन्स आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, दिलेला असतो प्रॉब्लेममध्ये, आणि OA मीन्स लेंथ ऑफ क्रँक असतो. आता याच्यानंतर ॲक्च्युली तुम्हाला ह्याच्यावरती प्रॉब्लेम्स घेतल्यानंतर हा क्लिअरली काय येईल, लक्षात येईल. पण आज आपण इथंपर्यंत काय करूया, डेरिवेशनचा पार्ट आपण जो बघितला थेरॉटिकली इथं थांबूया. आज आपण काय काय बघितलं, सिम्पल व्हेलॉसिटीची डेफिनेशन, अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन आणि ॲनालिटिकल मेथडची जी कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी हा स्टडी केला आहे. त्याच्यानंतर हाऊ टू फाइंड आउट व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर क्रँक मेकॅनिझम बाय ॲनालिटिकल मेथड, त्याचे फॉर्म्युले आपण स्टडी केलेले आहेत. लक्षात येतं. ह्याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू.